नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, काही भाज्या अशा असतात ना की त्याची नावं ऐकूनच सगळेजण नाक मुरडतात. हो, आणि त्यात जर चवीला कडू असेल तर मग तर विचारायलाच नको. पण अशीच एक कडू भाजी आपण इतक्या छान सुरेख आणि वेगळ्या पद्धतीने करणार आहोत ना की खाणारे परत परत ती भाजी मागतील. हो, पण थोडं आपल्या स्टाईलने सांगूयात. कारलं जरी कडू असलं तरी भाजी होईल भारी. चला तर मग करूयात घरच्या घरी. कारल्याच्या भाजीसाठी कारली निवडताना ना बाजारात 2 टाईपची कारली मिळतात. एक तर एक पांढऱ्या रंगाचं असतं आणि दुसरं हिरव्या रंगाचं. कारली तशी दोन्हीही कडूच, पण पांढरट रंगाचं जे कारलं असतं ते थोडासा कडवटपणा त्याच्यामध्ये कमी असतो. म्हणून आपण इथे आज पांढऱ्या रंगाचं कारलं घेतलेलं आहे. आणि काप करताना ना थोडेसे पातळ काप करूयात, म्हणजे काय होईल, भाजी लवकर शिजेल. मनीषा, तू काप करतेयस तर त्याच्या मधला जो बियांचा भाग आहे तो नाही काढायचा आहे. नाही, हे कारलं ना एकदम कोवळं आहे, त्याच्यामुळे आतला भाग फारसा काही काढायची गरज नाही. जर का वाटलं आतमध्ये जरड बी आहे तर असं हातानेच निघतं, काढून टाकायचं आणि त्याचे बारीक पातळ असे काप करून घ्यायचे. बरं, आवडीनुसार तुम्ही ह्याच्या ना अशा चकत्या पण करून घेऊ शकता. दोन्ही टाईप मध्ये कापून दाखवते. आणि अमृता, ह्या तळल्या ना खूप छान लागतात. आपण कारल्याचे ना व्यवस्थित असे पातळ काप करून घेतलेले आहेत. आता आपण काय करूया, कारलं जरा अर्धा पाऊण तास मुरायला ठेवूया. एका बाउल मध्ये काढून घेते. अमृता, मीठ देते. हो. आता इथे ना साधारण 1.5 चमचा मीठ, म्हणजे भरपूर मीठ आपण इथे लावून घेणार आहोत. साधारण 1.5 चमचा मीठ कारल्याला लावून घ्यायचं आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं. सगळीकडे मीठ लागलं गेलं पाहिजे. काय होतं, कारल्याला मिठाने पाणी सुटतं आणि कारल्याचा कडूपणा कमी होतो. आणि मीठ पण छान आतपर्यंत ना मुरल्या जातं. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर एक अर्धा पाऊण तास आपण याला रेस्ट देणार आहोत. अमृता, पाऊण तास झालेला आहे आणि आपलं कारलं जे आहे ते व्यवस्थित मुरलेलं आहे. बघ, कारल्याला पाणी सुटलंय. हो. पाणी सुटलं म्हणजे ना पिळून घ्यायचं. कारल्याचा कडूपणा त्याने काय होतो, कमी होतो. काय करूयात, व्यवस्थित पिळून घेऊयात. हे बघ किती पाणी सुटलं. हो, जे मीठ आपण घातलं होतं त्याच्याने हे पाणी सुटलंय. हो, कारलं आपल्याला व्यवस्थित पाणी पिळून घ्यायचं आहे, म्हणजे कारल्याचा ना कडूपणा कमी होईल. कारल्यातलं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण काय करूयात, कारल्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे. वाटण्यासाठी इथे मी अर्धा वाटी बारीक खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. आपण भाजून नाही घेतले, तसेच कच्चे काप घ्यायचे. त्याच्यानंतर 8-10 लसूणच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरा पावडर. अच्छा, जिरा पावडर पण आपल्याला वाटणातच घालायची आहे. हो, वाटणातच घालायची आहे. आणि ह्याचं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आपलं वाटण जे आहे ते रेडी झालेलं आहे. आपण काय करू, ते काढून घेऊया. आपण इथे साधारणतः पळीभर तेल घालते मी. तेल आपलं तापलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी. इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक पातळ काप करून घेतलेले आहे, ते घालूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कारल्याची भाजी ही खूप प्रकारे केली जाते, म्हणजे कुणी चिंचगूळ घालतं, कुणी आमसूल घालतं. काही केल्या त्या कारल्याचा कडवटपणा कमी करायचा असतो. कांदा जो आहे तो थोडा मऊ झालाय. आता आपण काय करूया, आपलं जे खोबरं आणि लसूण आहे त्याचं वाटण इथे घालते मी आणि ते व्यवस्थित परतून घेऊया. मनीषा, काही लोक कांदा लसूण खात नाहीत, म्हणजे स्पेसिफिकली चातुर्मास असेल किंवा एकादशी असेल तर बऱ्याच लोकांना कांदा लसूण वर्ज्य असतो. तर कांदा लसूण न घालता आपण ही भाजी करू शकतो. हो, फक्त खोबरं आणि जिऱ्याचं वाटण जरी घातलं ना तरी सुद्धा भाजी चवदार होते. वाटण जे आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता आपण काय करूया, सुके मसाले ऍड करूया. हळद, चवीनुसार लाल तिखट, हो, आणि चमचाभर काळा मसाला. काळा मसाला नसेल तर तुमच्याकडचा ठेवणीतला जो मसाला असतो
तो घातला तरी चालेल. किंवा गरम मसाला घातला तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाल्यांची पण गंमत आहे मनीषा. हो, तू जर अहिल्यानगर साईडला गेलीस किंवा विदर्भात गेलीस तर तिकडे काळा मसाला वापरला जातो. तू कोल्हापूरला गेलीस तर कंपल्सरी कांदा लसूण मसाला वापरला जातो. आपण काय करूया, मसाला मिक्स झालाय पण कारले घालूया. सगळं मिक्स करून घेऊया. अमृता, कारल्याबद्दल ना एक म्हण म्हटली जाते हो. की कारलं तुपात तळलं आणि साखरेत घोळलं तरी सुद्धा ते कडूच्या कडू. पण हे तुम्ही कारलं करून बघा, अजिबात कडू होणार नाही. मीठ लावून आपण अर्धा घंटा कारल्याला मुरू दिलेलं होतं, त्यामुळे मीठ ना थोडंसंच घालायचं. फक्त किंचितचं मीठ घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिठानंतर कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी इथे मी 3 चमचे दही घालते. बघ, खूप जण आमसूल टाकतात, हो, कोणी चिंच चिंच घालतं. टाकतं. बरोबर. थोडीशी वेगळी पद्धत, आपण दही घालतोय. म्हणजे मला वाटतं एखादा आंबट जिन्नस याच्यामध्ये गेला हो, तर कारल्याचा कडवटपणा अजून थोडा कमी होतो. कारलं जे आहे आपल्याला वाफेवरती होऊ द्यायचं आहे. मग त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. ती काय, तर झाकण ठेवायचं, झाकणावरती पाणी ओतायचं, झाकण पूर्ण झाकायचं नाही, म्हणजे हे छान वाफेवरती होईल. 3-4 मिनिटं झालेली आहेत. आपण काय करू, अमृता झाकण काढ, परत भाजी व्यवस्थित मिक्स करूया, म्हणजे खाली लागायला नको. वाफेवरती जेव्हा आपण भाजी करतो ना, तेव्हा 2-2 मिनिटांनी चेक करत राहिलं पाहिजे. आणि परत झाकण ठेवून एक 5 मिनिटं त्याला परत वाफ येऊ दे. पूर्वीच्या काळी ना बायका मनीषा कंपल्सरी भाजीवरती असं ताट झाकून ठेवून त्याच्यात पाणी ठेवायच्या, म्हणजे कधी भाजीमध्ये गरम पाण्याची गरज पडली तर हेच ताटातलं पाणी भाजीत ओतलं जायचं आणि भाजी पटकन व्हायची. हो, 7-8 मिनिटं झालेली आहेत आणि वाफ पण दणदणीत बसलेली आहे आणि पूर्ण वाफेवर शिजू दिलेला आहे आपण. इथे मी जाडसर केलेला शेंगदाण्याचा कूट घालतेय. शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करायचा. आवडीनुसार गूळ मिक्स करून घेऊया. कारलं शिजायला ना तसं थोडासा वेळ लागतो. मनीषा, तू गुळ घातलायस त्यामुळे अजून कडवटपणा ह्या कारल्याचा जो आहे तोही निघून गेला असेल. तोही निघून जातो. आणि गुळाने काय होतं, एक तर दही आहे, गुळ आहे, छान आंबट गोड चव येते. पण गुळ ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा ना नका घालू, काही फरक पडणार नाही. कारलं व्यवस्थित शिजलेलं आहे, गुळ पण आपला मेल्ट झालाय. आता गॅस बंद करायचा आणि चवीपुरती कोथिंबीर. आणि अमृता, मस्त पातळ अशी ज्वारीची भाकरी आणि त्याच्यावरती छान अशी सुकी दह्यातली कारल्याची भाजी. क्या बात आहे, आजचा बेत तर जमून गेलेला आहे. ही भाजी खाल्ल्यानंतर कुणीही म्हणणार नाही की कारलं कडू असतं. मी काय म्हणते, अशी भाजी एकदा करून बघात आणि ज्याने कधीही कारलं खाल्लेलं नाही ना त्याला खाऊ घाला. आणि हो, कसं झालं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पाहत राहा किचन क्वीन.